दुसऱ्या एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करूया. सेम त्या फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल आहे, जरा पटपट सोडवूया. x + y = 5 y ला व्यक्त केलं, हा x पलीकडे गेला, -x ही y ची व्हॅल्यू आली. आता x च्या तुम्हाला हव्या त्या किमती घ्या. लेट x = 2, लेट x = 3, लेट x = 4 घेतल्या. पुट करा y = 5 - x, y = 5 - x. सगळ्या x च्या ठिकाणी त्या किमती घ्या. 5 - 2, 5 - 3, 5 - 4, 1 2 3. झालं. याचाच अर्थ xy चा आन्सर काय आला बोला? 2 3 4 3 2 1 2 3 3 2 4 1. झालं. आता सेकंड इक्वेशन बी चालू करूया. x - y = 3, x - 3 = y. हा -y पलीकडे गेला, +y झाला, म्हणजे बोला y = काय आन्सर आलं? x - 3. आता इथे व्हॅल्यूज पुट करा. थोडंसं मी तुम्हाला तोंडी पण शिकवतो. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ग्राफच्या क्वेश्चन मध्ये 4 मार्क हे ग्राफला असतात, तुमच्या कॅल्क्युलेशनला नसतात. कारण तुमच्या व्हॅल्यूज बरोबर आल्या तर ग्राफ अगदी बरोबर येतो. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मनाने केलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. थोडंसं मी तुम्हाला मनाने कॅल्क्युलेशन शिकवतो. इकडे लक्ष द्या. एकच मिनिटात गणित संपतं. तुम्हाला हे सगळं एवढं लिहित बसण्याची आवश्यकता नाहीये. पटकन माझ्यासोबत बोलायचं. जर मी इथं 1 लिहिला इथे, तर 1 - 3 पटकन बोला किती असतं? 1 - 3 -2. व्हेरी गुड. म्हणजे पहिली जोडी झाली 1 - 2. समजा मी इथे 2 लिहिला, 2 - 3. बोला इथं 2 लिहिल्यावर 2 - 3 चा आन्सर येणार -1. आणि इथे जर 3 लिहिला तर काहीच नाही राहणार ना, कारण 3 0 0, y चा आन्सर 0 येणार. इथे व्हॅल्यू पुट करा, उत्तर शोधा. ती आलेली y ची किंमत असते. म्हणजे तिसरी जोडी आली 3 0. लक्षात येतंय? अशा पद्धतीने आपल्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आता आपण ग्राफ काढूया. इथे पलीकडे तुम्हाला आता दिसत असेल की मी 2 3 हा बघा 2 3 3 2 4 1 हे सगळे पॉइंट प्लॉट करून घेतले ब्लॅक हँड रायटिंग मध्ये. आणि दुसरे जे आहेत 1 - 2 हे बघा 1 - 2 2 - 1 आणि 3 0 हे ब्लू कलरने प्लॉट केले. आता या पॉइंट मधून जाणाऱ्या आता आपण लाईन ड्रॉ करूया. हे बघा पलीकडून जर आपण लाईन ड्रॉ केली तर ते अशा पद्धतीने राहील. आणि या पॉइंट मधून जर लाईन आपण ड्रॉ केली तर ती या पद्धतीने राहील. पहिले इक्वेशन होतं x + y = 5 आणि दुसरे इक्वेशन होतं बोला काय? x - y = 3. दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला दिसला कोणता आलेला आहे? 4 - 1. म्हणून इथे लिहायचं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. याला सोल्युशन ऑफ इक्वेशन असं म्हणलं तरी चालतं. x, y = 4, 1. तुम्ही बघू शकता डॉटेड लाईन अशी ड्रॉ करा वाटल्यास समजण्यासाठी. 4 1 वर ते पॉइंट इंटरसेक्ट झालेले दोन्ही लाईन लिहून टाका. एक्झाम्पल नंबर 3 ला सुरुवात करूया. त्यातलं पहिले इक्वेशन
x प्लस y इज इक्वल टू 0, मला असं वाटतंय y ला एकटं करावं, मग हा प्लस x पलीकडे गेल्यावर काय होणार, मायनस x. मी हे पण इक्वेशन तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवतो, पटकन बोलायचं माझ्यासोबत. जर x च्या जागी मी 1 मानलं, लिहा इथं 1 लिहिलं, तर y ची व्हॅल्यू काय होणार आहे, -1. याचाच अर्थ सोप्या भाषेत तुम्ही x च्या ज्या काही व्हॅल्यू कन्सिडर कराल, y आपोआप त्या नंबरच्या निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच इक्वेशन असं झालं x y बोला तुमच्या मनातल्या तीन किमती 1 2 3, आणि इथं जर 1 2 3 लिहिलं तर अनुक्रमे y चं उत्तर -1 -2 -3 या पद्धतीने येईल. म्हणजे जोडी झाली 1 -1 2 -2 3 -3 अशा पद्धतीने. झालं. आता बी पार्ट 2x - y = 9. आता या इक्वेशन मध्ये लक्ष द्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी मुद्दाम 9 ला अलीकडे आणतो, y ला पलीकडे टाकतो. म्हणजे हे गणित मी असं लिहू शकतो, y = 2x - 9. नीट लिहिलं थोडंसं. आता जो पलीकडे आहे त्याच्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, म्हणजेच कोणाच्या, x च्या अगदी बरोबर आहे. याचाच अर्थ लेट x = 1 x = 2. सर सारखं नको ना 1 2 3, मग मोठ्या मोठ्या व्हॅल्यू घे, 3 घे, सॉरी 3 घे, 5 घे, 4 घे, as you wish. इक्वेशन लिहून घ्या, y = 2x - 9 आणि व्हॅल्यूज पुट करा. बोला पटकन. y = 2 3 = -9, y = 2 5 = -9, y = 2 4 = -9, 6 - 9, 10 - 9, 8 - 9, -1 -3 संपलं. याचाच अर्थ या गणिताचं इक्वेशन आलं x y xy च्या फॉर्मॅट मध्ये. बोला काय काय व्हॅल्यूज आल्या तुमच्या, सांगा पटपट. x काय काय कन्सिडर केलं तुम्ही, 3 5 4, 3 5 4. y चे आन्सर काय काय आले बोला, -3 1 -1. म्हणजेच कपल मध्ये 3 -3 5, 1 4, -1 अशा फॉर्मॅट मध्ये तुमचे आन्सर आहे. कॅल्क्युलेशन लक्षात आलेले. आता आपण तो ग्राफ काढायला सुरुवात करूया. पहिल्या इक्वेशनच्या 1 - 1 2 -2 3 -3 या सगळ्या व्हॅल्यू मी इथे पुट केलाय बघा. 1 -1 2 -2 3 -3 यातून जाणारी एक सरळ लाईन आपण ड्रॉ करूया. केलेले. त्याच्यावर त्याचे इक्वेशन लिहूया. बोला इक्वेशन काय आहे याचं, x + y = 0. आता दुसरी जी लाईन आहे तिचे पॉइंट आपण पाहू. 3 - 3 हा तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. 5 1 इथे येणार आणि तिसरा पॉइंट आहे 4 - 1 तो इथे येणार. या तिघातून जाणारी सुद्धा एक लाईन 2 मिनिटं इथे येणार. या तिघांमधून जाणारी परत एक लाईन ड्रॉ आपण करूया. ती पण झाली. याचे इक्वेशन आहे 2x - y = 9. बघा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला सगळ्यांना दिसला. बोला कोणता पॉइंट आला, 3 - 3
इथे असं वाटलं डॉटेड लाईनने जोडा. खाली पूर्ण वाक्यात काय लिहिणार सांगा. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन xy is equal to 3 - 3 लिहून टाका. चौथ्या एक्झाम्पल आता आपण सुरुवात करूया. थोडस वेगळं एक्झाम्पल आहे, नीट लक्ष द्यायचं फळ्यावर. a 3x - y is equal to 2. मला सांगा मी कोणाला एकटं करणार. y ला पलीकडे शिफ्ट करा म्हणजे बोला 3x - 2 is equal to y. सोप्या भाषेत y is equal to 3x - 2. किती छान दिसतंय बघा. आता फक्त x च्या व्हॅल्यू पटापट बोलायच्या. सुरू. लेट x is equal to 1, लेट x is equal to 2 चालतंय. लेट x is equal to सर वेगळे घ्या ना काहीतरी. 0 घेऊया. सुरू. इक्वेशन लिहून घ्या. y is equal to 3x - 2 आणि x च्या जागी व्हॅल्यूज पुट करा. बोला 3 1 2 3 2 2 3 0 2 3 1 जा 3 - 2 3 2 जा 6 - 2 3 0 0 - 2 इथे -2 राहणार. इथे 4 इथे 1 संपल्या. y च्या व्हॅल्यूज आल्या. म्हणजे बोला आपण जर याचा चार्ट इथेच बनवला x y x y शक्यतो गणिताच्या खाली बनवा. माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी इथे चार्ट बनवतोय. x ची व्हॅल्यू 1 2 0 बोला y ची व्हॅल्यू 1 4 -2 म्हणजे बोला 1 1 2 4 0 -2 लिहून याला असं बॉक्स करा. पहिले इक्वेशन आपलं संपलेलं आहे. आता आपण दुसऱ्या इक्वेशनला सुरुवात करूया. बोला दुसरं इक्वेशन काय आहे. 2x - y is equal to 3 म्हणजे 2x - 3 is equal to y. y गेला पलीकडे 3 आला अलीकडे म्हणजे सोप्या भाषेत y is equal to 2x - 3. व्हेरी गुड. व्हॅल्यूज पुट करा. बोला लेट x is equal to काय काय घ्यायचं. बोला 1 चालतंय. x is equal to 2 पण चालेल. कोणतीही व्हॅल्यू चालते. सर परत एकदा 0 घ्या. ओके घेतला. इक्वेशन लिहा. y is equal to 2x - 3 2 into 1 - 3 2 into 2 - 3 2 into 0 - 3 बोला 2 1 जा 2 - 3 2 2 जा 4 - 3 2 0 0 - 3 इथे -3 इथे 1 इथे -1. अशा पद्धतीने आता आपण याचा चार्ट इथेच खाली ड्रॉ करूया. x y x y बोला x च्या किमती 1 2 0 y च्या व्हॅल्यूज -1 1 -3. वन मायनस वन 2 1 0 -3. मी पुन्हा एकदा सांगतोय मी व्हॅल्यू घेतल्या त्याच घ्याव्या असं कंपल्शन नाही. मात्र ग्राफ तुम्ही कोणतेही व्हॅल्यू घ्या तुमचा आणि माझा ग्राफ सेम येतो. कॅल्क्युलेशन झाले. आता आपण ग्राफ पाहायला जाऊया. याच्या आपण पहिले इक्वेशनच्या व्हॅल्यूज पुट केल्या 1 1 2 4 0 2. हे बघा इथे हा 1 1 दाखवतोय 2 4 इथे दिसतोय 0, -2 तो y ऍक्सिस वर येणार कारण दुसरा नंबर आहे. दुसरा नंबर y ऍक्सिस वर असतो तो इथे आला. आता हे जे तीन ब्लू कलरचे पॉइंट तुम्हाला दिसतायत यातून आरपार जाणारी आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. केली. त्या लाईनवर तिचे इक्वेशन घेऊया. बोला कोणतं इक्वेशन होतं हे 3x - y is equal to 2.
आता जे मी खाली पॉइंट तुम्हाला दाखवले होते हे बघा, हे 1 - 1 2 1 0 - 3 हे सगळे पॉइंट तुम्हाला इथे ब्लॅक कलर मध्ये दिसतील. हे बघा 2 1 लिहिलाय, 1 - 1 इथे आहे, 0 - 3 इथे आहे. हे 3 ब्लॅक कलरचे पॉइंट हे सुद्धा सरळ लाईन मध्ये आपण व्यवस्थितपणे जोडून घेऊया. जोडले. त्याचे इक्वेशन बोला. 2x - y = 3. दोन्ही इक्वेशन लिहिले. आता व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्याकडे ग्राफ बुक असेल, माझ्यापेक्षा थोडेसे ऍक्युरेट तुमचे ग्राफ येतील. हे दोन्ही पण ग्राफ म्हणजे दोन्ही पण लाईन एकमेकींना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, तर -1 -5. म्हणून खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं, कोऑर्डिनेट्स ऑफ point of intersection xy is equal to -1 आणि -5. ग्राफ लक्षात आला असेल तर लिहून टाका. आता 5वं आणि 6वं जे राहिलेलं गणित आहे आपलं, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ कसे काढायचे ते लक्षात आलेले आहे. आता आपण ग्राफ तुम्ही काढा, मी फक्त तुम्हाला एकदा कॅल्क्युलेशन समजून देतो. ही दोन्ही गणित अतिशय इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित लक्ष द्या, कारण याचं कॅल्क्युलेशन साध्या गणितांसारखं नक्कीच नाही, थोडंसं वेगळं आहे. कसं बघा, एक पार्ट चालू करूया. 3x - 4y = -7 म्हणजे 3x बोला -4y पलीकडे गेल्यावर +4y -7 हा इंटू 3 पलीकडे गेल्यावर काय होणार, डिवाइडेड बाय 3 म्हणजे 4y - 7/3. हे तुमचं इक्वेशन जनरेट झालं. वेगळं दिसतंय ना थोडंसं. आता मी काय म्हणतोय नीट ऐका. काहीही झालं तरी वर तुमचं असं उत्तर आलं पाहिजे की त्याला 3 ने डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे बघा, समजा जर मी ते 1 व्हॅल्यू टाकली, बोला पटकन, 1 टाकल्यावर काय होईल, 4 1 जा 4, 4 - 7 -3 राहील आणि -3 ला 3 ने डिवाइड होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा आपण असं करणार आहे की आपण y च्या व्हॅल्यू टाकणार आहे, कारण तो y राईट हँड साइडला म्हणजे पलीकडच्या बाजूला आहे, बरोबर आहे. म्हणून इथे आपण पहिल्यांदा y = 1 व्हॅल्यू पुट करू. दुसरी शोधूया. आता 2 पुट करून बघूया. बोला 4 2 जा, इथे 2 टाकल्यावर 2 जा होणार, 4 2 जा 8, 8 मधून 7 गेला 1, 1 ला 3 ने डिवाइड होत नाही. 3 पुट करा, 4 3 जा 12, 12 मधून 7 गेले 5, 5 ला 3 ने डिवाइड होत नाही. 4 व्हॅल्यू पुट करा, 4 4 जा 16, 16 मधून 7 गेले 9. बरं झालं, कारण 9 ला 3 ने डिवाइड करता येतं, म्हणजे y ची दुसरी व्हॅल्यू मिळाली 4. पण सर तुम्ही तर म्हणला होता कोणत्याही व्हॅल्यू टाकले तरी चालतात. या 5व्या आणि थोड्या वेळाने येणाऱ्या 6व्या गणिताला ते नाही चालणार, कारण तुम्ही जर तसं केलं तर एकतर असं फ्रॅक्शन मध्ये उत्तर येईल आणि ते पुढे जाऊन काहीतरी असं पॉइंट मध्ये बनत जाईल, त्यामुळे ते तुम्हाला ग्राफवर प्लॉट करणं अवघड जाईल. त्यापेक्षा थोडासा आपण व्यवस्थित ट्राय करूया. मॅक्झिमम नेहमी लक्षात ठेवा 1 2 3 4 इकडे व्हॅल्यू पुट करायच्या. जर यातल्या व्हॅल्यू बसल्या नाही तर अलीकडे 0 -1 -2 -3 -4 यातल्या व्हॅल्यू पुट करायच्या. आपलं हे सगळं चेक करून झालं. त्यातून आपल्याला 2 आन्सर मिळाली, 1 आणि 4. 0 पुट करा, 4 0 0, 7 ला 3 ने डिवाइड होत नाही. मग -1 पुट करा, -4 -7 -11 येतं, त्याला 3 ने डिवाइड होत नाही, म्हणजे हे दोघं पण गेले. राहिलं किती, -2 पुट करूया. 4 2 जा 8,
-8 आलं. -8 आणि -7, 8 आणि 7 चे ऍडिशन 15, 15 ला 3 ने डिवाइड होतं. संपलं आपलं काम. याचाच अर्थ y ची तिसरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2. थोडंसं कॅल्क्युलेशन फास्ट केलं तर ते नक्की प्रॅक्टिसने जमून जाईल. मी जे ह्या व्हॅल्यू शोधल्या त्या आता पुट करून दाखवतो. इक्वेशन सगळीकडे लिहा. y ची व्हॅल्यू पुट करा. 1/3, 4 × 4 - 7/3, 4 × -2 - 7/3 सुरू. 4 - 7/3, 4 4 = 16 - 7/3, 4 2 = -8 - 7/3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण. इथे आलं -3/3 -1. इथे आलं 9/3 3. इथे आलं -15/3. याचाच अर्थ या इक्वेशनचा जर तुम्ही चार्ट काढला x y तर वर आपण 1 4 -2 अशा व्हॅल्यू पुट केल्या. काहीतरी चुकलं का बघा माझं. x च्या नाही पुट केल्या आपण, कशाच्या पुट केल्या होत्या? y च्या. 1 4 -2 आणि x चा आन्सर काय आला बोला? -1 3 -5 म्हणजे बोला -1 1 3 4 -5 -2 हा तुमचा चार्ट जनरेट झाला. एक इक्वेशन सॉल्व्ह झालं. ही दोनच गणितं थोडीशी वेगळी आहेत फक्त. यातलाच बी पार्ट सुरू करूया. 5x - 2y = 0. बोला 2y पलीकडे गेल्यावर +2y झाला. हा इंटू 5 पलीकडे गेल्यावर डिवाइडेड बाय 5 झाला. आता कोण मला आयडिया सांगेल की आपल्याला पुन्हा एकदा y च्याच व्हॅल्यू पुट करायच्या, पण त्या कशा पुट कराव्या बघू. कोण सांगते बरोबर? बोला. व्हेरी गुड. असे नंबर घ्या की ज्याला 5 ने डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे जर बघा इकडे लक्ष द्या. लेट मी y = 5 घेतलं, हे इक्वेशन लिहिलं आणि इक्वेशन मध्ये y च्या जागी जर 5 व्हॅल्यू पुट केली तर 5 ला 5 पटकन कॅन्सल होऊन तुमचं गणित संपेल. मग सर 10 घ्यायचं का? 10 बघा ग्राफ बुक मध्ये 8 पर्यंतच लाईन बसतात, त्यामुळे 10 जरा जास्तच मोठी व्हॅल्यू होते. 10 नको. असं दुसरी कोणती 15 ती पण नको. मग -5 घे ना. लेट y = -5. 5 1 = 5 -1 राहिले. 2 × 1 -2 संपली. सर दोनच सापडल्या. मग तिसरी, ज्यावेळी तुला डिव्हिजनचं गणित असतं आणि काहीच सुचत नाही त्यावेळी तू 0 पुट करून टाक, तुझं आन्सर बरोबर येतं. लेट y = 0. कशालाही 0 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर किती येतं? 0. म्हणजे या गणिताचा जर आपण चार्ट ड्रॉ केला तर y च्या व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या 5 - 5 0 आणि आन्सर आलं 2 - 2 0, 5 2 -5 -2 आणि 0 0. झालं. आता ग्राफ मात्र याचा तुम्ही काढायचंय. तुमच्या मदतीसाठी फक्त मी सांगू इच्छितो की हे जे गणित आहे याच्या दोन ज्या लाईन ड्रॉ तुम्ही कराल त्या दोन्ही लाईन 1 आणि 2.5 या पॉइंटवर इंटरसेक्ट करतात, म्हणून हे त्याचं फायनल आन्सर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला लिहावं लागेल. मला व्हॉट्सअपला सेंड करत असताना तुम्ही याचंही आन्सर नक्की सेंड करा. 6व्या इक्वेशनला म्हणजे लास्ट एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय.
हे इक्वेशन मी कॅल्क्युलेशन करून दाखवेल. ग्राफ तुम्ही काढा. 2x - 3y = 4. 2x = हा पलीकडे शिफ्ट करा 4 + 3y होईल. म्हणजे x = 4 + 3y. हा into 2 इकडे गेल्यावर काय होणार? डिवाइडेड बाय 2. बरोबर आहे. आता आपल्याला कुणाच्या व्हॅल्यू पुट करायच्या? y च्या. पटपट माझ्या सोबत बोलायचं. 1 हे बघा अशी लाईन लिहून घ्या. 1 2 3 4 0 -1 -2 -3 -4. पटपट पुट करा. 1 पुट करा. 3 1 जा 3. 3 + 4 7. 7 ला 2 ने डिवाइड होत नाही. 2 पुट करा. 3 2 जा 6. 6 + 4 10. चालतंय. 2 चालला म्हणल्यावर शक्यतो -2 पण चालेल. ते पण झालं. आणि शेवटी जेव्हा काहीच नाही सुचत तेव्हा आपल्या मदतीला आहे ना उभा कोण? 0. बोला मग आता सुरू करा. लेट y = 2. लेट y = -2. नेक्स्ट y = 0. इक्वेशन लिहून घ्या. x = 4 + 3y/2. 4 + 3y/2. 4 + 3y/2. 4 + 3 y ची व्हॅल्यू पुट करा. 2/2. 4 + 3 -2/2. 4 + 3 * 0/2. झालं. पटपट बोला. 4 + 6/2. 3 2 जा 6. 4 - 6/2. 3 0 0. 4 + 0/2. सोप्या भाषेत हे आलं 4/2. आन्सर आलं 2. x ची व्हॅल्यू आली. इथे सबट्रॅक्शन आलं -2/2. -1 आली x ची व्हॅल्यू. इथे 10/2. आन्सर 5 आलं. याचाच अर्थ बोला x y xy याच्या व्हॅल्यूज कशा काढल्या आपण y च्या व्हॅल्यू पुट केल्या 2 - 2 0 आणि x आला 5 - 1 2. बरोबर आहे. म्हणजे जोडीमध्ये 5 2 -1 -2 2 0. पहिल्या इक्वेशनचं कॅल्क्युलेशन संपलं. आता हे बी पार्ट याचा सॉल्व करूया. चला या इकडे बी पार्ट साठी या. 3y - x = 4. x ला सेपरेट करा. 4 अलीकडे येईल. x गेला पलीकडे. हे जर नीट लिहिलं तर x = 3y - 4. आता हे साधे एक्झाम्पल आहे करण्याला डिवाइडेड बाय काही नाही. आता तुमच्या मनाने व्हॅल्यू आपल्या आवडीच्या व्हॅल्यू बोला कोणकोणत्या? पलीकडे y आहे. y ची व्हॅल्यू 1. सुरू y = 2. सुरू y = 3. व्हेरी गुड. इक्वेशन लिहा. x = 3y - 4. करा व्हॅल्यू पुट 1 2 3. 3 1 4. 3 2 4. 3 3 4. 3 1 जा 3 -4. 3 2 जा 6 -4. 3 3 जा 9 -4. झाले आले x ची व्हॅल्यू. याचाच अर्थ बाळांनो बोला x y xy. x ची व्हॅल्यू काय y ची व्हॅल्यू काय टाकले आपण 1 2 3. संपत आलं हे गणित. आणि y ची व्हॅल्यू काय सॉरी x च्या आल्या -1 2 5 -1 1 2 2 5 3. संपलं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की याचा ग्राफ तुम्ही काढणार आणि जेव्हा ग्राफ तुमचा कंप्लीट होईल तेव्हा या लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे दोन्हीही लाईन 8,4 या पॉइंटवर इंटरसेक्ट करतील. मला याचं आन्सर म्हणजे ग्राफ काढून सेंड करा. आपल्याकडे अतिशय थोडा वेळ शिल्लक आहे.
यातली जी गणित सोडवून होतील ती सोडवून देतो, जी नाहीत होणार ती तुम्ही मला सोडवून दाखवा. आता सोपं आहे. आता याचे ग्राफ नाही काढायचे, चार्ट कंप्लीट करायचे. मी फक्त सुरुवात करून देतो तुम्हाला. x + y = 3 इक्वेशन लिहून घ्या. त्यांनी स्पष्ट सांगितले x च्या जागी 3 लिहा. परत इक्वेशन लिहा x + y = 3. आता मात्र त्यांनी x ची व्हॅल्यू नाही दिली, मग कोणाची दिली आहे बघा, y ची. म्हणून इथं y = 5 लिहा. परत x + y = 3. आता त्यांनी पुन्हा एकदा y चीच व्हॅल्यू दिली आहे 3, ती लिहा आणि आता व्हॅल्यूज पुट करा. बोला x च्या जागी जर 3 लिहिलं, 3 + y = 3, सो y किती येणार 0. म्हणजे पहिला पॉइंट आला 3, 0 + 3 पलीकडे गेल्यावर -3. x + y च्या जागी 5 = 3, म्हणजे x = 3 - 5 -2 आला x. म्हणजे पॉइंट काय आला बघा, -2 आणि 5. y च्या जागी 3 पुट केले = 3. हा 3 - 3 = 0. x ची व्हॅल्यू आली 0, म्हणजे हा पॉइंट काय आला 0,3. गणित संपलं. फक्त असं चार्ट कंप्लीट करायचं आहे. दुसरा चार्ट आपण पाहूया. x - y = 4. पहिल्या गणितात लेट y = 0 दिलंय. x - y = 4 लेट. दुसऱ्या याच्यात x -1 दिलेले आहे. x - y = 4 ते सोडवायचंच नाहीये, दोनच गणित आहेत सोडवायला. बोला x - y ची व्हॅल्यू 0 = 4, सो x फक्त 4. x ची व्हॅल्यू -1 - y = 4, -y हा -1 पलीकडे गेला +1. -y ची व्हॅल्यू 5 आली, म्हणजे y ची किती येणार -5. व्हॅल्यूज पुट करा 4 0 आणि इथे आन्सर आलं -1 -5. कदाचित तुम्हाला समजलं असेल. ही दोन्ही गणितं जर समजली असतील तर ती सोडवा.